बदलापूर शहरातील एकेकाळी वस्त्या असलेल्या वसाहतीवर आता राजकारणी, बिल्डर आणि दबंग या लोकांची नजर पडली असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. पश्चिम विभागातील रोहिदास नगर MIDC जवळ हायवेला लागून असलेल्या एका मोठ्या वस्तीत आता ठाण्यातील काही नगरसेवक यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे समोर आले आहे. काही लोकांना हाताशी घेऊन त्यांनी सरकारी अधिकारी, यंत्रणा सोबत घेऊन आम्हाला त्रास देऊन आमचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप त्या वस्तीत राहणाऱ्या राणी जवळेकर या युवा नेतृत्वाने केला आहे. गेले 2 वर्षे राणी जवळेकर कायद्याची लढाई लढत आहे, असे तिचे म्हणणे आहे. ती कायद्याची विद्यार्थी असून तिचे विविध सामाजिक चळवळीशी संबंध आहेत. एक बंडखोर कार्यकर्ती म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली आहे. शहरातील नव्याने निवडून आलेले नगरसेवक या वस्त्यांवर आपली मालकी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते आहे. अशा परिस्थितीत राणी जवळेकर यांची लढाई सुरू आहे. त्यांची भूमिका काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नावर शासकीय यंत्रणा कोणाला मदत करेल? बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये आलेला हा विषय काय आहे, काय सांगता? विषय असा आहे की आम्ही आता 2 दिवसापूर्वी बदलापूर व्हॉइस या न्यूज चॅनलवरती एक बातमी केली होती. काही भूमाफियांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे 18 तारखेला आणि तो पुराव्यानिशी आम्ही दाखल केलेला आहे. पोलीस स्टेशनला आम्ही सगळे पुरावे या ठिकाणी दाखल केलेले आहेत. कोणताही बिनबुडाचे आरोप आम्ही त्यांच्यावर केलेले नाही आहेत. असं असताना आज पुन्हा बदलापूर व्हॉइस या न्यूज चॅनलवरती एक बातमी लागली विरोधकांची. त्यामध्ये त्यांनी त्यात राजेश यादव, उल्हास भोईर आणि कमाल शेख यांनी असा उल्लेख केलेला आहे. त्यात राजेश यादव आहेत, त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की राणी जवळेकर जी आहे ती मोठ्या लोकांना बघायचं, त्यांच्यावरती आरोप करायचे, तिचा हा धंदाच आहे, तिच्याकडून लोकांकडून पैसे आटायचे, हेच तिचं काम आहे, असे त्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत. मी एक सामाजिक कार्यकर्ती, बजरंग दलची आंतरराष्ट्रीय बजरंग दलची ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे, युवा मोर्चाची भाजप युवा मोर्चाची माजी शहर अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. तसंच आदिवासी विकास परिषदेची देखील मी महाराष्ट्र राज्य सचिव आहे. माझं कुठेतरी समाजामध्ये नाव आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे मला ओळखणारी बरेचशी लोक या ठिकाणी आहेत. असं असताना यांनी सोशल मीडियावरती माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत ते अतिशय चुकीचे आणि मानहानी करणारे आरोप त्यांनी माझ्यावरती या ठिकाणी केलेले आहेत. म्हणून मी आज त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये डिफॉर्मेशनचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये कमाल शेख यांनी उल्लेख केला की राणी जवळेकरनी मला धमकी दिली की मी तुझ्यावरती लेडीजची केस टाकेन वगैरे वगैरे. राणी जवळेकर उद्या कपडे फाडून येईल आणि आमच्यावर आरोप करेल, असे या प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी न्यूज चॅनलवरती केलेलं आहे. माझं आणि कमाल शेखचं कधी समक्ष असं बोलणं जास्त झालेलं नाही आहे. एकच फक्त त्यांनी आम्हाला उल्हासनगरला ACP साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर धमकी दिली होती. ती तेवढी एकच मुलाखत आमची तिथे झाली होती. त्यानंतर माझं त्याचा संपर्क म्हणजे असं कॉन्टॅक्ट नाही, फोन नाही किंवा काय नाही, किंवा मी त्याच्याशी असं समोर आलं तरी बोलत नाही. असं असताना मी त्याला कधी धमकी दिली? त्यांनी ते सिद्ध करावं. मी किती लोकांना बदलापूरमध्ये फसवलं आहे, मी किती लोकांकडून पैसे घेतलेले आहेत, किती लोकांची मी कामं केलेली नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण त्यांनी या ठिकाणी द्यावं. कुठंतरी माझं मानसिक मला खच्चीकरण करण्याचं या ठिकाणी काम झालेलं आहे. आज मला खूप मानसिक त्रास झालेला आहे, कारण की माझ्यावरती जे आरोप या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत ते अतिशय चुकीचे आणि माझी प्रतिमा समाजामध्ये माझी प्रतिमा मलिन करणारे असे आरोप या ठिकाणी त्यांनी न्यूजच्या माध्यमातून लावलेले आहेत. त्यांनी जितके माझ्यावरती आरोप लावलेले आहेत मी त्यांना स्वतः सांगते की तुम्ही ते सगळे आरोप सिद्ध करा. जसे मी तुमच्यावरती आरोप करते, पुराव्यानिशी मी तुमच्याशी बोलते, तुम्ही लोकांची फसवणूक केलेली आहे, SRAच्या कुठल्याच नियमामध्ये तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये सोसायटी ही रहिवाशांनी बनवायची असते, पण जो सोसायटीसाठी जो खर्च लागतो तो विकासकाने करायचा असतो, तो रहिवाशांनी करायचा नसतो. असं असताना देखील रहिवाशांकडून 3-3 हजार रुपये घेतले. जर रहिवाशी तुमच्याकडं स्पष्टीकरण मागण्यासाठी आले होते तर तुम्ही त्यांना लेखी स्पष्टीकरण द्यायचं होतं ना. तुमचं जर मन स्वच्छ होतं तर तुम्ही लेखी उत्तर देऊ शकत होता ना. तुम्ही का लेखी उत्तर दिलं नाही? ज्या वेळेस रहिवाशी त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांना जाब विचारण्यासाठी गेले, त्यांच्या दवाखान्यामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्याशी चर्चा झाल्यापासून झालेल्या सगळ्या व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे उपलब्ध आहेत. असं असताना त्यांनी जे आरोप केले आहेत की चॉपर घेऊन आले होते, परत सेटिंग लावली होती, सगळ्या तयारीनिशी आले होते, आमच्या जीवाला धोका आहे, सगळं खोटं करतायत हे आणि आरोप करतायत आमच्यावरती. मी त्यांना खुला चॅलेंज देते की तुम्ही या ठिकाणी ते लावलेले आरोप आहेत ते तुम्ही या ठिकाणी सिद्ध करून दाखवा.
आणि तुम्ही मला दोषी ठरवून दाखवा. मी मगाशी सिनियर PI साहेब सरांना सुद्धा मी हे सांगितलेलं आहे, सर जर मी दोषी असेल तर माझ्यावरती तुम्ही नक्की कारवाई करा. ह्या लोकांनी माझ्यावरती 17 करोडची खोटी खंडणी दाखल केली. कोणतीही चौकशी न करता, कोणत्याही प्रकारचे आरोप सिद्ध न करता या लोकांनी, कोणती पोलिसांनी पूर्व चौकशी न करता माझ्यावरती, माझे जे सहकारी आहेत संतोष काका आमचे जे आहेत रहिवासी, त्यांच्यावरती 5 जणांवरती या लोकांनी 17 करोडची खंडणी मागितली म्हणून या लोकांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केला. असं असताना सुद्धा पोलिसांनी त्याचा तपास केला. आम्ही स्वतः मागणी केली होती, आमचे CDR काढा, SDR काढा, लोकेशन काढा, आम्ही स्वतः मागणी केली होती. जर आम्ही दोषी असतो तर आम्ही ही मागणी केली नसती. असं असताना सुद्धा वारंवार धमक्या देणं, परत एक लेडीज आहे तिला सुद्धा यांनी धमकी दिलेली आहे की तू आत्ताच घर घेतलेलं आहेस, तुझं जास्त उडत असेल तर तुला आम्ही रस्त्यावर आणू. ती महिला धुणं भांड्याचं काम करते, तिच्याकडून टॅक्स पावतीच्या नावावर टॅक्स पावती बनवायची म्हणून या लोकांनी 1 लाख रुपये घेतलेले आहेत. कमाल शेख यांनी त्या महिलेकडून 1 लाख रुपये घेतलेले आहेत टॅक्स पावती बनवायच्या नावाखाली. अशा अनेक लोकांकडून संजय नगरमध्ये टॅक्स पावत्या बनवायच्या किंवा इतर कुठून बनवायच्या असतील तर लाख रुपयाशिवाय लोकांशी तो बोलत नाही. स्वतः तुम्ही खोटं करताय सगळ्या गोष्टी. आणि हा म्हणतोय की मी संजय नगरची माझ्याकडे टॅक्स पावती धारक नाहीये. माझी टॅक्स पावती ही माझ्या वडिलांच्या नावावरती आहे. माझे वडील हयात नाहीयेत, त्यामुळे त्या टॅक्स पावतीचं फॉलोअप मीच घेणार ना. त्याच्यावरती जे काही चुकीचं घडतंय त्याला विरोध मीच करणार ना. तर ती टॅक्स पावती माझ्या वडिलांच्या नावावरती आहे. गेली 60-70 वर्षापासून आम्ही बदलापूरमध्ये रहिवासी आहोत. गेली 60-70 वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतोय. असं असताना हा म्हणतोय की मी टॅक्स पावती धारक नाहीये किंवा आमची इथे घरं नाहीये. हा स्वतःच या ठिकाणी 2012ला या ठिकाणी आलेला आहे. हा स्वतः आमचं मूळचा बदलापूरचा नाहीये आणि म्हणतो मी 20-21 वर्ष झाले मी इथे राहतोय, मी असं करतोय, मी तसं करतोय. असं कोणत्याच प्रकारे त्यांनी आतापर्यंत लोकांना खूप फसवलेलं आहे. त्याचे बरेच रेकॉर्ड आहेत. परत मच्छी मार्केटमध्ये एक प्रकरण घडलं होतं, त्यामध्ये देखील त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना हे केलेलं आहे. त्या लोकांना आम्ही सांगितलं, मी माझा आणि त्या माणसाचा परिचय देखील नव्हता. यांनी त्याला तिथे जाऊन 10,000ची खंडणीची मागणी केली की हप्ता मागितला त्याला की बाबा तुला जर इथं चिकनचं दुकान चालवायचं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये दे. त्याच्यावरून त्याचे वाद झाले आणि तो त्यांचा जो काही प्रकार घडला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हिंदू मुस्लिम केलं होतं. आणि ज्या दिवशी 17 तारखेला आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करायला आलो होतो त्या दिवशी 3 वाजता हा पोलीस स्टेशनला कमाल शेख आला होता. स्वतःच तनतन करत आला, स्वतःच हिंदू मुस्लिम करत आला. पोलीस स्वतः साक्षीदार आहेत त्या गोष्टीला. लहोटे साहेब त्या ठिकाणी होते आणि पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज सुद्धा इथं आहेत. त्यांनी स्वतः माझ्या अंगावर धावून आला की मी एक मुसलमान आहे म्हणून तू माझ्यावरती हिंदू मुस्लिम करते, तू माझ्यावर खोट्या केसेस केल्या आहेत किंवा काय. मी एका शब्दाने त्याला काय बोललेली नाही. काय मागणी करते? मागणी आता माझी हीच आहे की हे जे खोटे नाटे आरोप करतायत आणि यांनी जी माझी समाजात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई ह्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि तिघांनाही आरोपींना ह्या एकतर 18 तारखेला गुन्हा दाखल आहे, ह्याच्या आधी त्यांच्यावर 2-3 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ह्या सर्व गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि त्यांना ह्या ठिकाणी तडीपार करण्यात यावं. धन्यवाद. बघत राहा आपल्या